कात्रज घाटामध्ये इंडिका कार कोसळली आहे आणि या कारमध्ये 4 ते 5 जण असण्याची शक्यता आहे। परिसरामधल्या नागरिकांकडून मदत कार्य सुरू करण्यात आलेलं आहे। पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी रवाना झालेलं आहे। कात्रजमधली घटना आहे। पुण्याजवळच्या कात्रज घाटामधली कात्रजच्या घाटामध्ये इंडिका कार कोसळली। आपण ही दृश्य बघू शकतोय। कात्रज घाटामधली इंडिका कार या घाटामध्ये कोसळलेली आहे आणि या कारमध्ये 4 ते 5 जण असण्याची शक्यता आहे। परिसरातल्या नागरिकांकडून मदत कार्य सुरू करण्यात आलेलं आहेच। तोपर्यंत पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेलं आहे। कात्रजच्या घाटातली ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। कारमध्ये 4 ते 5 जण असू शकतात। ही कार कात्रजच्या घाटामधून खाली कोसळलेली आहे। इंडिका कार आहे। पोलीस आणि पुढचा तपास सुरू आहे। पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी रवाना झालेले आहे आणि पुढचा तपास करतात। गाडी सातारावरून पुण्याला येत होती। तिथं आल्यावर टायर फुटला किंवा पंक्चर झाली, गाडी कंट्रोल सुटला आणि गाडी डायरेक्ट दरीत गेली राईट साईडला। हा सर, आणि त्यामुळे ते किरकोळ जखमी झालेले। 2 महिन्याचं लहान मुलगा होता त्यांच्याबरोबर। ॲम्ब्युलन्स भारती हॉस्पिटलला पाठवलेलं। बोरकोटनं स्वारगेटकडे चालली होती आणि आता नुकतीच माहिती मिळालेली आहे की प्रत्यक्ष पाहणाऱ्या नागरिकांकडून कार सुद्धा ही त्या दिशेने त्याच्या पाठीमागून येत होती आणि ओव्हरटेक करण्याच्या ह्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये अपघात होऊन ही कार ही 150 फूट खाली 150 ते 200 फूट खाली गेलेली आहे। जे 4 जखमी आहेत त्यांना भारती हॉस्पिटल येथे एक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी आणि फायरब्रिगेडच्या स्टाफच्या मदतीने भारती हॉस्पिटल येथे ॲडमिट केलेलं आहे। उपचार चालू आहे, त्यांची परिस्थिती चांगली आहे। जी प्रतिक्रिया आपल्याला मिळालेली आहे। 4 ते 5 जण या कारमध्ये होते। भारतीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे जखमींना। आणखी सविस्तर माहिती घेण्यासाठी जाऊया। आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर सध्या पुण्यामधून आपल्या बरोबर आहेत। नितीन, काय या अपघातासंदर्भात आपल्याकडे डिटेल्स आहेत? अनुपमा, कात्रजचा जो जुना घाट आहे, जुना बोगदा आहे, त्या परिसरात हा अपघात घडलेला आहे। ही जी शेवरले ऑप्ट्रा कार होती ती कार बोगद्यातनं बाहेर पडली आणि ती एका एसटी महामंडळाच्या एसटीला ओव्हरटेक करत होती। मात्र या कारच्या चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ही कार 100 फूट दरीत कोसळलेली आहे। मात्र ही कार दरीत कोसळत असताना उलट्या दिशेने कोसळली, त्यामुळं कुठलाही आपले जे प्रवासी होते त्यांना कुठलेही गंभीर दुखापत किंवा इजा झालेली नाही। एकूण 7 लोक या कारमध्ये होते, त्यामध्ये 3 लहान मुलं होती। ही लहान मुलं किरकोळ जखमी झालेली आहेत आणि त्यांना भारती विद्यापीठ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। घटनास्थळी फायर ब्रिगेड आणि पोलीस हे दोघंही पोहोचले होते। त्यांनी यांना सुरक्षितपणे सुखरूपपणे बाहेर काढून ग्रामस्थांच्या मदतीनं हॉस्पिटलमध्ये पोहोचवलेलं। तिथं त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। शेवरले ऑप्ट्रा ही गाडी होती। ही गाडी आणि एसटी दोन्ही बोगद्याच्या दिशेने येत होते आणि ओव्हरटेक करताना हा अपघात घडलेला आहे। शेट्टी सुरेश शेट्टी आणि त्यांची फॅमिली या गाडीमध्ये होते आणि त्याचबरोबर तानाजी मेंगडे नावाचे एक व्यक्ती, त्यांचे कुटुंबाची परिस्थिती या गाडीमध्ये होते। हे सर्वजण सुखरूपपणे बचावलेले आहेत। गाडी अजूनही दरीमध्ये आहे। फायर ब्रिगेडचे जवान गाडी काही वेळानंतर टाकले। अनुपमा, धन्यवाद नितीन, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी। नितीन पाटणकर आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर पुण्यामधल्या या घटनेविषयी आणखी माहिती सांगत होते। कात्रजच्या घाटामधली घटना आहे। एक कार कोसळली आहे, 100 ते 150 फूट कार ही कोसळली आहे। सुदैवाने कुठली जीवितहानी झालेली नाहीये। जखमींना पुण्यामधल्या भारती हॉस्पिटलमध्ये सध्या उपचारांसाठी दाखल करण्यात आलेले आहे। जखमींमध्ये लहान मुलांचा सुद्धा समावेश आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।